आम्ही सातत्यानं लढत आलो, आजपासून नाही पहिल्यापासून. आणि त्यावेळेस सरकार यांचं होतं, त्यावेळेस आणि विदर्भाची यांना कधी चिंता झाली नाही. त्यावेळेस खऱ्या अर्थानं विदर्भाची दुर्दशा होती. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, त्या भागात, कोकण त्या भागात मराठवाडा. विकास व्हायचा. मराठवाड्याचं नाही झाला, मराठवाडा आपल्यासारखाच वंचित होता. आणि त्याच्यामुळं आज देवेंद्रजी विदर्भ किंवा मराठवाड्याकडे लक्ष देत आहे, तर त्यांच्या पोटात दुखायला लागलं. तर त्यांना आता एकदम विदर्भ आठवलेला आहे. मुळात यांनी यांच्या कार्यकाळात काय केलं हे यांनी विचार करावा. दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा एक बोट दुसऱ्याकडे दाखवण्यापेक्षा 4 बोट आपल्याकडे स्वतःकडे आहे. तुम्ही कोणते दिवे लावले ते पाहावा. म्हणून नागपूरसाठी आपण या अधिवेशनामध्ये काय विशेष मागणी करणार, काय घेऊन येणार? नाही, मी माझ्या मतदारसंघात मी ठरवलं आणि ते वेळ आले तर मी सगळं करून दाखवील. परंतु माझे आता ज्यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या संदर्भात, तर शेतकऱ्याच्या संदर्भात माझी विनंती राहील देवेंद्रजींना की जे अल्पभूधारक शेतकरी आहे, ज्यांची 2 एकर 3 एकर शेती आहे, त्यांना भरणपोषण करू शकत, मला तर शिकवू शकत, त्यांच्याकरता जे शक्य होत असेल ते शासनाने करावं. एकतर त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण द्यावं, मोफत वैद्यकीय सेवा त्यांना उपलब्ध करून द्याव्या, जेणेकरून त्यांचं भरणपोषण होईल आणि चांगल्या त्यांचे मुलं फुकटात मोफत शिकू शकतील आणि त्यांना ज्या ज्या सुविधा पाहिजे त्या ते देऊ शकतील. तर माझी राज्य शासनास एवढीच विनंती आहे की येणाऱ्या काळात आपण या लोकांकडे, हे जे वंचित समाजात आज खरे वंचित हे लोक आहेत ज्यांच्या शेतावड्या गेल्या, जे लोकांचं भरणपोषण करायचे, आज त्याच्या भरणपोषण करायची जबाबदारी आमच्यावर आली आहे. तर मला असं वाटतं त्या लोकांकरता शासनानं करावं आणि देवेंद्रजी निश्चित हे करतील याची मला पूर्ण करते. विरोधी पक्ष नेता आतापर्यंत निवडला नाहीये. वडेट्टीवार म्हणे की बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्या, आम्ही संख्या जास्त आणून दाखवू भाजपपेक्षा. असं आहे, वोट चोरी, EVM खराब, हे आतापर्यंत आपण खूप पाहिलं. मला सांगा, ज्यावेळेस हे जिंकतात त्यावेळेस वोट चोरी होत नाही, त्यावेळेस EVM खराब होतात, खराब राहत नाही. आणि जेव्हा भाजप सेना कुणी जिंकली किंवा NDA जिंकली त्यावेळेस वोट चोरी आणि EVM खराब हा त्यांचा धंदा होऊन गेला. आता याच्यामुळे लोक आता कंटाळलेले आहे, लोकांचा यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. त्याच्यामुळे यांनी आता किती उमलले तरी त्याचा उपयोग नाही. येणारा काळ हा भारतीय जनता पक्ष NDAचा काळ आहे आणि लोक विश्वासाने NDAला मोठ्या प्रमाणात मतदान करायला लागले. आज आपण बिहारची निवडणूक पाहिली, बिहारमध्ये ज्या पद्धतीने लोकांनी भरभरून मतदान केलं आणि NDAला जिंकवलं, ती स्थिती येणाऱ्या काळात संपूर्ण भारतात होणार आहे. त्याच्यामुळं जिथे जिथे असे प्रॉब्लेम्स येतील, आता कर्नाटक जिंकले त्यावेळेस EVM खराब नव्हता. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा आता लोक मिटलेल्या लोकांना असं वाटलं, लोकांचा यांच्यावर विश्वास राहिला नाही आणि यांच्यापाशी चांगले नेतेही राहिले नाही. जे राहिलेचे पप्पू सारखेच नेते आहे, बऱ्याच मोठे युवा वर्ग पण बीजेपी मध्ये प्रवेश करतो. आता जर संभाजीनगरची गोष्ट केली किंवा आपण इकडची, तर त्याच्या मागचं काय बीजेपी असा युवा वर्गासाठी काय विशेष देत? मुळात असं की तरुणांना असं वाटतं ना, या देशावर त्यांचं प्रेम आहे, या देशाची चिंता त्यांना आहे. म्हणून युवा वर्गाला वाटतं की आपण भाजपसोबत गेलं पाहिजे आणि भाजपसोबत राहूनच देशाची आपण काळजी किंवा चिंता व्हायला पाहिजे, असं युवकांना मोठ्या प्रमाणात वाटायला लागलं. त्याच्यामुळे तुम्ही अख्खी तरुणाई भारतातली, हे तरुणाई ही भारतीय जनता पार्टी NDAच्या दिशेनेच तुम्हाला दिसेल. आज यांच्यापाशी असा कोणता चेहरा नाही ज्याचा आक्रोश करेल, कोणी यांच्यापाशी जायला तयार नाही, अशी यांची अवस्था. पण कुठेतरी विरोधी पक्ष नेता नसल्यामुळे किंवा विरोधी पक्षाची तेवढं जोर नसल्यामुळे एक लोकशाहीवर एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं असं वाटतं का? तुम्हाला सक्षम कोण वाटतं यांच्या विरोधी पक्षाचं? या प्रश्नाचं काही नाव समोर येते, भास्कर जाधव, आदित्य ठाकरे, त्यांचे अर्थातच जे मग त्यांना म्हणा, तुम्ही ठरवून घ्या आधी का भाजपचा सेनेचा बनणार आहे, काँग्रेसचा बनणार आहे, राष्ट्रवादीचा बनणार, तुम्ही ठरवून घ्या, मग सांगा कोण आहे.